33वा श्लोक आहे पुढचा. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. अक्षरामध्ये अकार ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. समासामध्ये द्वंद्व समास ही माझी विभूती आहे. अक्षय काल अर्थात काळाचाही महाकाळ तसेच सर्व बाजूंनी मुख असणारा धाताही मी आहे. आता अक्षराणाम अकारोस्मी म्हणजे वर्णमालेमध्ये अ आ ई आपण सुरुवातीपासून शिकतो. तर पहिलं अक्षर काय आहे? अ हे पहिलं अक्षर आहे. आणि स्वर आणि व्यंजन दोन्हीही आकार मुख्य आहे. आणि आकाराविना व्यंजनाचा उच्चार होत नाही. आकार हा अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंतांनी आकाराला आपली विभूती म्हटली आहे. ओम हे आद्याक्षर म्हटलेलं आहे. ओम ही सुद्धा भगवंतांनी आपली विभूती म्हटलं आहे. तर त्या ओमचा सुद्धा अ उ आणि म असं 3 ह्याच्यामध्ये विभागलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अ हा स्वर महत्त्वाचा आहे. म्हणून आकाराला जास्त महत्त्व आहे. आणि अक्षरांमध्ये आकार ही माझी विभूती आहे. आता समासामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 किंवा अधिक शब्द मिळून जो एक शब्द बनतो त्याला समास असं म्हणतात. तर समास पुष्कळ प्रकारचे असतात. त्याच्यात अव्ययी भाव, तत्पुरुष, बहुब्रीही आणि द्वंद्व समास असे 4 समास महत्त्वाचे आहेत. तर 2 शब्दांच्या समासामध्ये जर पहिला शब्द मुख्य असेल तर तो अव्ययी भाव. हे सगळं आपण लहानपणी व्याकरणामध्ये शिकलेलो आहोत बघा, आठवत असेल तर. अव्ययी भाव समास. शेवटचा शब्द प्रधान असेल तर तत्पुरुष समास. दोन्ही शब्द तिसऱ्याचे वाचक असतील तर बहुव्रीही समास. आणि जर दोन्ही शब्द मुख्य असतील तर द्वंद्व समास होतो. आणि हा द्वंद्व समास म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. त्याच्यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात. राम लक्ष्मण हा असं शब्द आहे, तिथे रामही महत्त्वाचा आहे लक्ष्मणही महत्त्वाचा आहे. त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्दांचे अर्थ मुख्य असल्याने भगवंतांनी याला आपली विभूती म्हटले आहे. त्याच्यानंतर आहे अहमेवा क्षय काल. ज्या कालाचा कधीही क्षय होत नाही. मगाशी आलं होतं ना आपल्याला, एक काल आला होता मगाशी. तर तो काल म्हणजे क्षय होणारा काल की महिना म्हणजे आपलं जे आहे आठवडा, नंतर महिना, नंतर वर्ष, 6 महिने, वर्ष किंवा काय संवत्सर त्यालाच म्हणतो आपण. तर तो जो काल आहे त्याचा क्षय होणार आहे. आणि हा जो आहे हा अक्षय काल आहे, याचा कधी क्षय होत नाही. अर्थात जो कालातीत आहे आणि अनादि अनंत रूप आहे तो काल म्हणजे भगवंताची विभूती आहे. सर्ग आणि प्रलयाची गणना सूर्यापासून होत असते. परंतु जेव्हा महाप्रलयात सूर्यही लीन होतो तेव्हा समयाची गणना परमात्म्यापासूनच होते. आणि म्हणून परमात्मा ही माझी विभूती, अक्षय काल ही माझी विभूती आहे असं परमात्मा म्हणतात. कालः कलयतामहम्. त्याच्या पुढे आहे 11व्या अध्यायात सुद्धा कालोस्मी येणार आहे आपल्याला. काळाचा महिमा तिथे सुद्धा आलेला आहे. धाताहम विश्वतो मुखहा. त्याच्या पुढे आलं आहे सर्व बाजूंनी मुख असल्याने भगवंताची दृष्टी सर्व प्राण्यांवर राहत असते. धाताहम विश्वतो मुखहा म्हणून सर्वांचे धारण पोषण करण्यात भगवान खूप सावधान राहतात. कोणत्या प्राण्याला कोणती वस्तू केव्हा मिळाली पाहिजे याची आठवण भगवान खूप ठेवतात. आणि योग्य समयी ती वस्तू त्याला मिळेल अशी व्यवस्था करतात. म्हणून भगवंताने आपले विभूती रूपात वर्णन केले आहे. धाताहम विश्वतो मुखहा म्हणजे काय? सर्व बाजूंनी मुख असणारा धाता मी आहे. धाता म्हणजे धारण पोषण करणारा. भगवंत हा धारण पोषण करणारा आहे आणि त्याची मुख सगळीकडे आहे म्हणजे तो सगळ्यांना पाहतोय. ते ती एक गोष्ट सांगतात ना नेहमी की आपले विष्णू आणि लक्ष्मी या दोघांमध्ये वाद होतो म्हणे की हा म्हणतो की मी जेवणार नाही. लक्ष्मी त्यांना जेवायला वाढते तर ते म्हणतात नाही नाही, सगळ्या विश्वाचं जेवण झाल्यानंतर सगळे प्राणी तृप्त झाल्यानंतर मी घास घेत असतो असं. आणि मग मी तृप्त, सगळ्यांचं जेवण झालं की मी तृप्त होतो. तर रुक्मिणी म्हणते की काहीतरीच म्हणता म्हणे तुम्ही, असं थोडी असतं म्हणे. अगदी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत ते सांगतात की कोणताही प्राणी माझ्या या जगामध्ये उपाशी राहत नाही आणि त्याचं पूर्ण सगळ्यांचं पोट भरल्यानंतरच मी जेवतो. म्हणून ते धाता म्हटलेलं आहे इथे. धाताहम विश्वतो मुखा. तर तिने काय केलं म्हणे, ही अशी कीर्तनातच ऐकलेली गोष्ट आहे मी, की तिने एक तिची काय असतं बरं, एक डबी असते.
तर त्या डबीमध्ये ती एका कीटकाला बंद करून ठेवते लक्ष्मी, की बघू बरं एक अळी असेल किंवा काय असं ती त्या डबीमध्ये ठेवून देते, की या डबीमध्ये काहीच अन्न नाही, पाणी नाही, आता बघू आपण, की भगवंत म्हणतात ना की सगळ्यांचा आत्मा तृप्त झाला की मी तृप्त होतो. मग ते म्हणतात की ती परीक्षा बघायची असते तिला, आणि मग ते बसतात जेवायला आणि ते म्हणतात हो झालं सगळ्यांचं. तर ती म्हणते नाही नाही, एक तुम्हाला दाखवायचं आहे म्हणे मला. म्हणे काय? मग ती डबी घेऊन येते. बघा म्हणे याच्यात मी अळी ठेवली होती, हिला कुठे अन्न मिळालं? तर ते काय झालेलं असतं, त्या तिथे सुद्धा अन्न मिळालेलं असतं, कारण की तिने काहीतरी आपल्याला जेव्हा सिंदूर लावतात तेव्हा ती ते डबी उघडलेली असते आणि ते अक्षदाचा एक दाणा त्या डबीमध्ये पडलेला असतो म्हणे, आणि तो खाऊनच ती मुंगी असेल काय अळी असेल ती तृप्त झालेली असते. म्हणजे भगवंत सांगतात की धाताहम विश्वतो मुखः, असं का म्हटलेलं आहे की सगळ्या प्राण्यांचं धारण पोषण करणारा मी आहे, आणि या विश्वामध्ये कोणीही उपाशी राहत नाही, तर भगवंत सगळ्यांची काळजी घेत असतो. आणि म्हणून त्या भगवंताने आपले विभूती रूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केलेले आहे. त्याच्या पुढचा श्लोक आहे 34वा. मृत्युस्सर्वहरश्चाहम उद्भवश्य भविष्यताम. मृत्यू म्हणजे सर्वांना हरण करणारा मृत्यू आपल्याला परिचित आहे. हा आपण आजूबाजूला सगळे मृत्यू होत असताना बघत असतो. आणि हे मृत्यू म्हणजे मृत्यूमध्ये हरण करण्याची अशी विलक्षण शक्ती आहे की मृत्यूनंतर येथील आठवणसुद्धा राहत नाही. हा मृत्यू खरंच महान आहे की आपल्याला मागच्या जन्माची आठवण राहत नाही. मागच्या जन्माची जर आठवण राहिली असती तर काय झालं असतं? ते सांगतात की वास्तविक हे सामर्थ्य मृत्यूचे नव्हे तर हे परमात्म्याचे आहे. मृत्यू ही माझी विभूती आहे असं सांगितलं आहे. जर संपूर्णपणे हरण करण्याचे विस्मृती करण्याचं जर सामर्थ्य मृत्यूमध्ये नसतं तर काय झालं असतं की सगळ्या आत्मीयतेच्या संबंधाने सगळ्या आपल्या चिंता, पुत्र बंधू पत्नी ह्यांच्या सगळ्या चिंता मनुष्याला या जन्मातही राहिल्या असत्या, तशाच मृत्यूनंतरही राहिल्या असत्या, आणि मनुष्याने न जाणो किती जन्म घेतले असतील पण त्या जन्माची आठवण राहिली असती तर मनुष्याच्या चिंतेचा मोहाचा कधी अंतच झाला नसता. आता निदान मृत्यूनंतर काय घडतं आपल्याला माहीत नाही, किंवा मागच्या जन्मी काय घडलं होतं हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे या जन्माचंच फक्त दुःख चिंता काय जे असेल ते आपण लक्षात ठेवतो आणि त्याच्याप्रमाणे वागत असतो. पण म्हणजे मृत्यू हे केवढं मोठं वरदान आहे की मृत्यूद्वारा विस्मृती झाल्याने पुनर्जन्माचे कुटुंब संपत्ती इत्यादीची चिंताच राहत नाही. अशा प्रकारे मृत्यूमध्ये चिंता मोह समाप्त करण्याचे जे सामर्थ्य आहे ते भगवंताचे सामर्थ्य आहे, आणि म्हणून मृत्यू ही माझी विभूती आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. मी जेव्हा लहान होते 7वी 8वीत असेल तर आम्हाला एक निबंध लिहायला सांगितला होता. मृत्यू नसता तर असं त्या निबंधाचं नाव होतं. आणि लहान होते तेव्हा काही कळत नव्हतं. माझे वडील शिक्षक होते, तर वडिलांना सांगितलं की मला सांगा निबंध कसा लिहू, आणि त्यांनी मला इतकं सुंदर ते की अजूनही माझ्या बऱ्याच गोष्टी त्या लक्षात आहेत की मृत्यू नसता तर काय झालं असतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आता त्याचा नाश आहे म्हणून मग आपल्याला नवीन जन्माचं कौतुक आहे. जर नाशच झाला नसता तर काय झालं असतं? किती म्हातारे 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 या जगामध्ये तसेच राहिले असते. सगळे पशु पक्षी प्राणी कोणाचाच जर नाश झाला नसता तर या जगामध्ये भयानक स्वरूप आपल्याला बघायला मिळालं असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मृत्यू नसावा नसावा, पण मृत्यू हा किती आवश्यक आहे त्याचं इतकं सुंदर वर्णन त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं. जर मृत्यू नसता तर असं त्या निबंधाचं नाव होतं. म्हणजे मृत्यू ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. त्याच्यापुढे उद्भवश्य भविष्यताम, म्हणजे जसे पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की सर्वांचे धारण पोषण करणारा मीच आहे, तसेच या ठिकाणी सांगतात की सर्व उत्पन्न होणाऱ्या उत्पत्तीचा हेतूही मीच आहे. म्हणजे हे जे सांगितलं आहे उत्पत्ती स्थिती लय, आणि उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे, स्थिती ठेवणारा विष्णू भगवान, आणि लय करणारे आपले शंकर भगवान आहेत. आता साधे आपले दात आपले जेवढे वाढायचे तेवढेच वाढतात. ते जर वाढतच राहिले असते आपले नख वाढतच राहिले असते तर काय झालं असतं?
म्हणजे त्या ठिकाणी त्यांना थांबवण्याचं काम, लय करण्याचं काम हे महेशाकडे आलेलं आहे, भगवान शंकरांकडे आलेलं आहे. आणि ते योग्य रीतीने सगळीकडे जो समतोल आपल्याला सृष्टीमध्ये दिसतो तो समतोलसुद्धा या भगवंताचाच आहे. समत्वम योग उच्यते हे गीतेचं एक तत्वच आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला ते समतोल दिसतो आणि त्यामुळे ही सृष्टी, हे जग, हे विश्व चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. कुठेही बिघाड झालेला नाही. निसर्गामध्ये कधीही बिघाड होत नाही. बिघाड करणारे आपण असतो. माणसाच्या चुकांमुळे बिघाड होतो सगळीकडे, परंतु निसर्ग मात्र त्याच्या नियमानुसार ऋतुचक्राप्रमाणे एकदम व्यवस्थित, म्हणजे हे भगवंताचं इतकं सुंदर की आपण जर विचार केला आणि अभ्यास केला तर आपल्याला थक्क व्हायला होतं. असं हे सगळं आहे. तर संसाराची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणारा मीच आहे असं सांगितलं आहे. पुढचं जे सांगतात, कीर्ती श्रीर वाक्च नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. आता ह्या स्त्री विभूती सांगितलेल्या आहेत. किती आहेत ह्या? 1 2 3 4 5 6 7 विभूती सांगितलेल्या आहे. ह्या सगळ्या स्त्रीवाचक आहेत. संपूर्ण संसारातील स्त्रियात श्रेष्ठ मानल्या गेलेल्या आहेत. यापैकी कीर्ती, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या 5 ज्या आहेत ह्या दक्ष प्रजापती यांच्या कन्या आहेत. श्री महर्षी भृगूंची कन्या आहे आणि वाक ही ब्रह्मदेवाची कन्या आहे. कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा हे 7ही स्त्रीवाचक नावाचे गुण देखील संसारामध्ये प्रसिद्ध आहेत. सद्गुणांना अनुसरून संसारात जी प्रसिद्धी असते, प्रतिष्ठा असते, तिला कीर्ती असं म्हणतात. आपण म्हणतो ना, त्याची कीर्ती दिगंत आहे, त्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. मग ही कीर्ती म्हणजे काय की त्याच्या सद्गुणांचं महिमा सगळीकडे पसरलेला असतो, प्रसिद्ध झालेला असतो, त्याला कीर्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर कीर्ती, स्मृती, नाही इथे काय दिलं, स्थावर आणि जंगम असे 2 प्रकारचे ऐश्वर्य असते. म्हणजे जमीन, घर, धन, संपत्ती इत्यादी स्थावर ऐश्वर्य आहे. आणि गाय, म्हैस, घोडा, उंट, हत्ती इत्यादी जंगम ऐश्वर्य, या दोन्हींना ऐश्वर्यांना श्री असं म्हणतात. श्री म्हणजे आपल्याला फक्त पैसा वाटतो. श्री म्हणजे फक्त आपल्याला ती लक्ष्मी वाटते, ती धनलक्ष्मी आहे एक. पण बाकी सगळं जे आहे, जमीन, घर, धन, संपत्ती, यालासुद्धा श्रीच म्हणतात, स्थावर आहे हे. आणि गाय, म्हैस, घोडा, उंट हे जे असेल जंगम ऐश्वर्य, यालासुद्धा श्रीच म्हणतात. आणि अजूनही पुढे आपला वाणी म्हणजे विद्या आहे आपल्याकडे, तिलासुद्धा लक्ष्मी म्हटलेलं आहे. प्रतिभा आहे आपल्याकडे, तिलासुद्धा लक्ष्मी म्हटलेलं आहे. अशा यांना श्री असं म्हणतात. म्हणजे कीर्ती, श्री, वाक. आता पुढे वाक म्हणजे वाणी. ज्या वाणीला धारण केल्याने संसारात यश, प्रतिष्ठा होत असते आणि जिच्यामुळे मनुष्य पंडित, विद्वान म्हणवला जातो, तिला वाक असं म्हणतात. वाङ्मयन आपल्याला ते सांगितलेलं आहे बघा. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनचैव वाङ्मयन तप उच्यते. वाणीचं तप. वाणीचं तप जर आपल्याकडून घडलं तर काय होतं हे आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीवरून बघू शकतो की त्यांच्या तोंडातून मग जो काही शब्द निघतो तो म्हणजे ब्रह्मवाक्यच असतं. असं हे वाणीचं तप. म्हणजे मग ती वाणी म्हणजे कुठली वाणी? आपण जी सतत बडबड करतो ती वाणी नाही, तर ज्या वाणीला धारण केल्याने संसारात यश मिळते, प्रतिष्ठा मिळते, जिच्यामुळे मनुष्य पंडित होतो. पंडित म्हणजे आहे साधे पंडित ज्यांना आपण म्हणतो ते नाही, पंडा बुद्धी ज्यांनी धारण केलेले आहे, म्हणजे निरक्षर विवेक बुद्धी ज्यांच्याकडे आहे, अध्यात्म विद्येचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, त्यांना पंडित असं म्हटलेलं आहे, विद्वान असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याकडे जी वाणी आहे त्याला वाक असं म्हटलेलं आहे. कीर्ती, श्री, वाक. आणि पुढे आहे स्मृती. मागील ऐकलेल्या, समजलेल्या गोष्टींची आठवण येण्याला स्मृती असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा स्मृती म्हणजे भगवंताचं स्मरण, याला स्मृती म्हटलेलं आहे. आपल्या संसारातल्या गोष्टी नाही तर भगवंताचं स्मरण होणं, त्याला स्मृती म्हणतात. त्याच्यानंतर जी आहे मेधा. बुद्धीची जी स्थायी रूपाने धारण करण्याची शक्ती असते, अर्थात ज्या शक्तीने विद्या योग्य रीतीने स्मरणात राहते, त्या शक्तीचे नाव मेधा आहे.